तूळ राशी मे 2026 भाग्योदयाची चाहूल आणि रहस्यमय घटनांची साखळी असेल. तूळ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा अत्यंत संतुलित, आकर्षक आणि सौंदर्यदृष्टी असलेला मानला जातो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत समतोल राखण्याचा प्रयत्न करता. नात्यांमध्ये जपणूक, संवादात गोडवा आणि निर्णय घेताना न्यायाची भावना ही तुमची खास ओळख आहे. तुम्हाला आयुष्यात शांतता, सौहार्द आणि स्थिरता आवडते. कुठलाही वाद किंवा तणाव तुम्हाला आतून अस्वस्थ करतो. त्यामुळे तुम्ही नेहमीच मध्यम मार्ग शोधण्याचा प्रयत्न करता. तुमच्यात एक नैसर्गिक आकर्षण असतं, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आपसूक ओढले जातात. तुमचं बोलणं, तुमची शैली, तुमचा विचार करण्याची पद्धत सगळंच वेगळं आणि प्रभावी असतं. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतात, अनेक स्वप्न असतात, पण कधीकधी निर्णय घेण्यात होणारा विलंब किंवा जास्त विचार करण्याची सवय तुम्हाला मागे खेचते. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सर्व बाजूनी विचार करता, पण त्यामुळे संधी हातातून निसटण्याची शक्यता निर्माण होते. तरीही तुमच्यात एक अद्भुत क्षमता आहे. योग्य वेळ आली की तुम्ही योग्य निर्णय घेता आणि आयुष्याला योग्य दिशा देता. आता मे 2026 हा काळ तुमच्यासाठी साधा नाही. हा तो टप्पा आहे जिथे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अचानक बदलू लागतील. भाग्योदय हा शब्द तुम्ही कदाचित अनेकदा ऐकला असेल, पण या महिन्यात तुम्ही तो प्रत्यक्ष अनुभवणार आहात. जणू काही तुमच्या आयुष्याचं चक्र एका वेगळ्याच दिशेने फिरायला लागेल आणि हे सगळं इतकं रहस्यमय पद्धतीने घडेल की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. तूळ राशी, या महिन्यात काही अशा घटना घडतील ज्या तुम्ही आधी कधीच अनुभवल्या नसतील. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी झालेली भेट तुमचं आयुष्य बदलू शकते. एखादा अचानक आलेला फोन, एखादी अचानक मिळालेली संधी किंवा एखादा अनपेक्षित निर्णय, हे सगळं एका साखळीप्रमाणे जोडलेलं असेल. सुरुवातीला हे सगळं गोंधळल्यासारखं वाटेल, पण नंतर लक्षात येईल की प्रत्येक घटना तुम्हाला एका मोठ्या यशाकडे घेऊन जात आहे. ग्रह ताऱ्यांची स्थिती तुमच्या बाजूने वळत आहे. शुक्राचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक आकर्षक बनवेल, तर गुरुची कृपा तुमच्या आयुष्यात विस्तार आणि प्रगती घेऊन येईल. या काळात तुम्हाला योग्य वेळी योग्य लोक भेटतील. काही लोक तुमच्या आयुष्यात अचानक येतील आणि तुमच्यासाठी भाग्यवान ठरतील. त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या सल्ल्याने तुम्हाला अशी दिशा मिळेल जी तुम्हाला आयुष्याला नव्या उंचीवर नेईल. करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या लोकांना बराच काळ योग्य संधी मिळत नव्हती, त्यांच्यासाठी अचानक दार उघडू लागतील. एखादी मोठी ऑफर, बढती किंवा नवीन कामांची संधी मिळू शकते. काहींसाठी हा काळ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा आधीच्या कामात मोठी झेप घेण्याचा असू शकतो. विशेष म्हणजे या सगळ्या संधी अचानक आणि अनपेक्षित पद्धतीने येतील. जणू काही नशीब स्वतः तुम्हाला पुढे ढकलत आहे. आर्थिक बाबतीतही सुधारणा दिसेल. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, जसे की अडकलेले पैसे मिळणे, नवीन उत्पन्नाचे साधन तयार होणे किंवा एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होणे. पैशाबाबतची चिंता कमी होईल आणि तुम्हाला एक प्रकारची स्थिरता जाणवेल. नातेसंबंधांच्या बाबतीतही हा काळ विशेष आहे. काही जुने गैरसमज दूर होतील. ज्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता, ती नाती पुन्हा जोडण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात असाल तर नातं अधिक घट्ट होईल. काहींसाठी नवीन प्रेमसंबंधांची सुरुवात होऊ शकते आणि विशेष म्हणजे ही सुरुवातही एखाद्या रहस्यमय किंवा अनपेक्षित घटनेतून होऊ शकते. या महिन्यात तुमचं अंतर्मनही खूप सक्रिय असेल. तुम्हाला काही गोष्टी आधीच जाणवू लागतील. जणू काही तुम्हाला पुढे काय होणार आहे याची चाहूल लागत आहे. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि या सगळ्या सकारात्मक घटनांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तूळ राशीचा मूळ स्वभावच संतुलन राखण्याचा आहे आणि या काळात तेच तुमचं सर्वात मोठं बळ ठरेल. अचानक मिळणाऱ्या यशामुळे किंवा संधींमुळे घाईघाईत निर्णय घेऊ नका. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. मे 2026चा हा काळ तुमच्यासाठी एक रहस्यमय पण अत्यंत सकारात्मक प्रवास आहे. प्रत्येक घटना, प्रत्येक भेट, प्रत्येक संधी ही सगळी एका मोठ्या योजनेचा भाग आहे, जी तुम्हाला तुमच्या भाग्योदयाकडे घेऊन जात आहे. तूळ राशी, कधी कधी आयुष्यात सगळं काही अचानक घडतं आणि आपल्याला त्यामागचं कारण लगेच समजत नाही. पण विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट योग्य वेळे आणि योग्य कारणासाठीच घडत असते. या महिन्यात तुमच्यासोबत जे काही घडेल ते तुम्हाला एका नव्या, उज्ज्वल आणि यशस्वी भविष्याकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा स्वीकार करा, प्रत्येक संधीचा आदर करा, कारण तुमचा भाग्योदय आता सुरू झाला आहे. तूळ राशी, मे 2026चा हा काळ तुमच्यासाठी केवळ बाह्य यशाचा नाही, तर स्वतःला नव्याने शोधण्याचा आहे.
तूळ राशीच्या व्यक्ती नेहमीच इतरांना समजून घेण्यात, नाती जपण्यात आणि सर्वांना आनंदी ठेवण्यात व्यस्त असतात. पण या सगळ्यात अनेकदा स्वतःच्या मनातील इच्छा, स्वप्न आणि भावना बाजूला राहतात. या महिन्यात मात्र परिस्थिती अशी बनेल की तुम्ही स्वतःकडे पाहायला भाग पाडले जाल आणि हाच तो क्षण असेल जिथे तुमच्यातील खरी ताकद उलगडू लागेल. या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्या तुम्हाला थांबून विचार करायला लावतील. एखादा प्रसंग, एखादी व्यक्ती किंवा एखादा अनुभव जो तुम्हाला आतून हलवून टाकेल, पण त्याचवेळी तुम्हाला जागही करेल. तुम्हाला जाणवेल की मी खरोखर काय हवं आहे आणि मी कोणासाठी जगतो आहे. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची प्रक्रिया सुरू होईल. तुमचं अंतर्मन या काळात अत्यंत सक्रिय असेल. तुम्हाला काही गोष्टींबद्दल स्पष्ट संकेत मिळू लागतील. ज्या गोष्टी तुम्हाला आतून त्रास देत होत्या त्या आता स्पष्टपणे दिसू लागतील. तुम्ही त्यापासून दूर जाण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा निर्णय घ्याल. ही प्रक्रिया सुरुवातीला थोडी कठीण वाटेल, पण पुढे जाऊन तीच तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणेल. या महिन्यात तुम्ही स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न कराल. जे काम तुम्ही आतापर्यंत टाळत होता ते आता धैर्याने करण्याची इच्छा निर्माण होईल. तुमच्यात एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल, जो बाहेरून नाही तर आतून येणारा असेल. हा आत्मविश्वास तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ठाम राहण्याची ताकद देईल. करिअरच्या बाबतीतही हा काळ वेगळा ठरेल. तुम्ही फक्त पैसे किंवा स्थिरतेसाठी काम न करता तुम्हाला जे खरंच आवडतं त्याकडे वळण्याचा विचार करू शकता. काही जण नवीन कौशल्य शिकण्याचा निर्णय घेतील, तर काही जण आपला मार्गच बदलण्याची धाडसी निर्णय घेऊ शकतात. हा बदल भविष्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. नातेसंबंधांमध्येही एक वेगळी स्पष्टता येईल. तुम्हाला कोणती नाती तुमच्यासाठी योग्य आहेत आणि कोणती नाहीत हे स्पष्टपणे जाणवेल. काही नाती अधिक मजबूत होतील कारण तुम्ही त्यात प्रामाणिकपणाने स्पष्टता आणाल, तर काही नाती नैसर्गिकरित्या दूर जाऊ शकतात, पण ते तुमच्या भल्यासाठीच असेल. या काळात तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. स्वतःवर प्रेम करणं किती महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल, स्वतःच्या आनंदाचा विचार कराल आणि स्वतःला प्राधान्य द्यायला शिकाल. ही गोष्ट तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सुधारणा घेऊन येऊ शकतो. मन शांत आणि स्थिर झाल्यामुळे शरीरावरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल. तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही चांगले बदल करू शकता, जसे की नियमित व्यायाम, ध्यान किंवा योग्य आहार. एकूणच मे 2026चा हा काळ तुमच्यासाठी अंतर्गत परिवर्तनाचा आहे. हा काळ तुम्हाला बाह्य जगापेक्षा स्वतःच्या आत डोकवायला शिकवेल आणि जेव्हा तुम्ही स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखाल तेव्हा तुम्हाला बाहेरचं यश आपोआप मिळू शकेल. तूळ राशी, जीवनात सर्वात मोठं यश म्हणजे स्वतःला ओळखणं. जेव्हा तुम्ही स्वतःला मनाशी प्रामाणिक राहता तेव्हा कोणताही मार्ग कठीण वाटत नाही. या महिन्यात स्वतःशी जोडलेलं राहा, कारण तुमच्यातच तुमच्या यशाची आणि आनंदाची खरी किल्ली दडलेली आहे.